तर गाईज हे बघा, हे कॅन फुटलेला आहे, पाणी पण भरा येत नाही, सगळ्या दूरनं चांगला आहे हे बघा. तर आता म्हणलं हे केळी झाडाचं हे बघा पोतं फाटलेलं आहे, तर ह्याला बदलूया आपण. चला, ह्यात खाली का नाही आपलं जी हे नारळाच्या झाडाचा ती पाला आहे ना ती थोडा टाकायचा, आणि इकडं नारळाची केसरं आहेत ती थोडी टाकायची, आणि मग बाकीचा जी पाला पाचोळा आणि किचन वेस्ट असते का नाही ती मातीत मिक्स करून टाकायचं, अर्धा थर करायचा, आणि मग त्यात केळीचं झाड मी लावणार आहे. तर चला, लावल्यानंतर तुम्हाला बघायला मिळणार आहे. हे बघा पूर्ण फाटले, मला रोज लक्षात यायचं पण काय लावायचं आणि कशात लावायचं हे कळत नव्हतं. पण आज म्हणलं पाणी भरायसाठी मी कॅन आणायला गेली, आणि नंतर मला लक्षात आलं की ही फुटलेलं आहे म्हणून आपण खाली ठेवलं आहे. हे बघा दिसत असेल तुम्हाला, हे बघा. तर चला आता बदलते आणि मग दाखवते. काका गेलं तर नका काढू, दमू नका, तसंच लावते दमू नका. कडक असते हो, हाताला लागेल. हां, मऊ घालायचं असते, मऊ झालं नाही ती नरम होऊन जातं मातीत. हे बघा, या शेवग्याच्या कवळ्या काड्या पण ठेवल्यात, हे पण खत होऊन जातो या. आणि हे बघा काकांना लावलं नको, राहू द्या माझं मी करते, ते हाताला लागते, कडक असते ना ते, बंबमध्ये जाते कडकवालं, वाळू घालतोय आम्ही लगेच आणून. म्हणजे खाली पसारा पण होत नाही, मच्छर होत नाही, आणि खाली घाण दिसत नाही. आणि वर आपल्याला काय होतंय, टेरेसवर असं कोकोपीट असं हलकं फुलकं जेवढं ठेवेल ना तेवढं भाजीपाल्याचा खत पण झाडांना मिळतोय, आणि जे हलका फुलका कचरा असते ना ती टेरेसवर वजन पण होत नाही. तर अशासाठी मी हे सगळं बघा, ही जाड जे आहे ना ही जळणाला जाते, ही चूल पेटवायला जाते, पेंड्या बांधून ठेवते पोकळ. आणि हे बघा काकाने काढलं आता ते आपलं केळीचं आहे ना ते बदलतो, ते फाटलेलं आहे पोतं, त्यामुळं ते कॅनमध्ये लावणार आहे. तर त्याला थोडं हे घालायचं, नारळाची केसरं, थोडी काड्या, थोडा ह्या पाल्याच्या पेंड्या, आणि मग किचन वेस्ट, राख, हे सगळं साठवून ठेवलेलं असते. ग्रोबॅग तयार करते, आणि कमी पडलं तर मग रोज जरा जरा घालून वरनं माती झाकायची, तर एकदम छान येतं आहे. आणि नक्की बघत राहा काकूचे व्लॉग, तुम्हाला छान छान आयडिया मिळेल काकूच्याकडून. आणि आयडियामुळं काय होतं आहे, आपण पण म्हणजे टेरेस गार्डन असू द्या, आपल्या अंगणात जर जागा असली तर थोडीशी जागा असली ना तर त्या जागेला झाडं लावायला मदत होत्या. त्यामुळं काय करायचं, हे बघा पोरांनी कसं टाकलं आहे, ही लाल भाजी लावली आहे, हे बघा छोटी छोटी लाल भाजी आलेली आहे. इथं आल्या कोथिंबीर, ही पालक, आणि इकडं धने लावल्यात. तर जरा उगूस तर थोडंसं असं ठेवायला लागतं आहे, थोडं ऊन थोडं सावली. तर आता हे सगळं झालं आहे बघा, टमाटरची झाडं लावल्यात. असं काय ना काय आयडिया चालू असते काकूचा. इकडं बघचाल तर तुम्ही टमाटर बघा, इथं कडला छोटीच झाड आहे ती, पण टमाटर बघा किती लागल्यात. तर आता आणि इथं बघा, हे बघा कोबीचा गड्डा किती छान आला आहे. यात काय घालत नाही मी, किचन वेस्ट, फक्त किचन वेस्ट, आणि आपलं राख चुलीची आणि माती. तर असं माझं काय ना काय चालू असतं. हे बघा किचन वेस्ट टाकलेलं दिसत असेल तुम्हाला, असं टाकूनच मी कुंड्या भरत्या, जास्त वजन होत नाही आपल्या टेरेसवर. आणि खाली पण असलं तरी आळं करायचं ना, आळ्यात एका साईडला किचन वेस्ट, आपलं शेणखत कसं कुजू देतो ना आपण, तसं एका साईडला किचन वेस्ट खड्डा करायचा, आणि त्यात टाकत राहायचं, आणि त्यावर थोडी माती राख टाकत राहायचं, म्हणजे ती मातीत मिक्स होऊन भुसभुशीत व्हायला मदत करते. गांडूळ, तर गांडूळ खत आपण आणतोय ना तसं ती खाली सुद्धा ते गांडूळ खत तयार होतं आहे. आपण जर भाजीपाला ही सगळा इकडं तिकडं न फेकता, आपल्या निसर्गाला आजूबाजूच्या परिसराला खराब करता आपलं टेरेस गार्डन फुलतं आहे. त्या कचरा जे म्हणतोय ती खरं सोनं आहे आपल्यासाठी. पहिली लोक शेतात पण जे खत वापरत होते, शेणखत, आणि त्यांच्या घराच्या आजूबाजूलाच उकरंडा असायचा, आणि त्या उकरंड्यात आपण शेणखत असू द्या, आपलं किचनचं असू द्या, म्हणजे भाज्या निवडलेलं, तर सगळं एका जागेला आपण टाकत होतो, त्यामुळं कचरा नव्हता. आता प्लास्टिक वाढल्यामुळं जिकडं तिकडं घाण, म्हणजे परिसर स्वच्छ कवचितच दिसतोय कुठं तरीच, नाही तर जिकडं जाईल तिकडं घाण, पिशव्या, कचरा, पालापाचोळा पडलेला असतोय. तर ती आपला कमी होतोय. जेवढं आपण जर किचन वेस्ट असं साठवलं आणि आपल्या झाडांना वापरलं ना तर आपल्या आजूबाजूचा परिसर पण स्वच्छ राहणार. चला आता ठेवती, लावती, उशीर झाला आहे. आणि आज पाणी कशात भरले दाखवते तुम्हाला काकून. हे बघा ही एक आहे, आणि मी आणलं होतं ती ड्रम, मला वाटलं चांगला असेल, मी विसरली होती, फुटल्यालाच होता, पण मग सामान भरून ठेवलं होतं खाली, लागतंय ना काय ना काय. मग आता म्हणलं आज केळीचं झाडाचं मला जरा वाईट वाटलं, तर म्हणलं चला पोत्यात काय राहणार नाही,
तर ती केळीचं झाड लावायसाठी ते ड्रम आणला आणि पाणी कॅन्सल झालं फुटका असल्यामुळं. मग मी ह्यात भरून ठेवलं तात्पुरतं. ह्यात आता आपलं भाजीपाल्याचा शेणखताचा हे खत केलेलं आहे ना, ह्याचं हे लिक्विड फर्टिलायझरसाठी पाणी जास्त साठवून ठेवले. त्यात थोडं थोडं हे साठवलेलं जे असते ना, हे बघा तुम्हाला दाखवते. हे बघा हे फळांच्या भाज्यांचं आणि हे बघा इकडं केळींच्या साली, फळांच्या साली आणि आपलं शेणखताचे थोडंसं शेणकूट टाकायचं आणि ते एक जीव होऊ द्यायचा चांगला. आणि त्यातलं मग थोडं थोडं पाणी अशा ह्याच्यात घालायचं. 2-3 मग घालायचं असले 2-3 मग एका पाटीत एका बालदीत. आणि मग झाडांना थोडं थोडं एक मग घालायचं. तर ही पाणी ठेवलं आहे मी त्यासाठी. बादल्या काय आहे त्या भरपूर आहे त्या बादल्या, पण खाली मशीनपाशी लागतात ना, त्यामुळे बादल्या आणत बसले नाही. सकाळची कामं असतात, मग त्यांच्या कामात कुठं अडथळा आणायचा ना. त्यांची भांडी आणल्यावर त्यांचं काम कसं होणार, उगाच अपदत राहणार. त्यापेक्षा आपण आयडिया करायचा आणि त्यांच्या पण कामात अडथळा आणायचा नाही आणि आपल्या पण कामात थांबलं नाही पाहिजे. आपण पण आपलं काम केलं पाहिजे. तर असं काय ना काय चालू असतंय. किती घेताय? सगळंच काढताय? ती वाळल्याला हाताला लागेल आता. ती वाळलंय, ही कवळं होतं म्हणून निघालं. कोकोपीठ तयार केलं काकांनी. हलकं राहते, बास होतं एवढं. थोडं काढून त्याला ठेवा, दुसऱ्या झाडांना ठेवा. तर बघा गाईस, हे बघा हे आपलं किचन वेस्ट टाकून हे बघा हे काय काय टाकलं बघा. नारळाची केसरं काकांनी काढलेली, ही शेवग्याच्या काड्या आणि आता हे शेवग्याच्या काड्या, नारळाची केसरं, त्यानंतर जरा माती टाकली. त्यानंतर हे बघा साठवून आणलं होतं खाली निवडलेला किचन वेस्ट ते टाकला. आणि आता ह्याच्यावर ते झाड लावूया. चला यावर माती टाकायची थोडी आणि मग झाड लावायचं केळीचं. ए बाळा सोनूले, अगवाय का सोनूले माझं. ए छकुली, ती छकुली माझी मला लय मदत करते टेरिस गार्डनवर. मला हात लावू नको पाण्याला. ते खत करायचं आहे. हे खत करायचा आपलं. हे बघा किचन वेस्ट म्हणजे भाजीपाला म्हणजे फळांच्या साली आणि शेणकूट टाकून हे भिजवून ठेवलेलं आहे. तर त्याचं लिक्विड फर्टिलायझर बनवायचं ह्यात मिक्स करून थोडंसं. असं ह्या मगनं नाही, हे बघा ह्या मगनं ह्यातलं 2-3 मग घ्यायचं आणि ह्यात गाळून टाकायचं आणि मग ती झाडात टाकायचं. हां जग मग हां मिक्स करायचं. हां आपल्या झाडांना टाकायचं. हां पाण्यात टाकून मग टाकायचं रे झाडात. आपलं खत आहे ना. तर गाईज हे बघा काढायचं चाललंय. ही छोटं रोप आणि मोठा आहे ना, हे आपल्या ड्रम मध्ये लावायचं. ए मुला ती ठेव, ती झाकल्याला ह्याला कोथिंबीरला ठेव. झाक तिथं ऊन लागतंय ना. अरे बघा मला ग्रोबॅग नव्हती तर मी कशात लावलं होतं. हे बघा प्लास्टिकची पिशवी खाली लावली ती आणि वरनं पोत्यानं त्याला आकार दिलता. आता ह्याला पिशवीत लावून ठेवते आणि खाली जागा मिळाली तर खाली लावून टाकते. म्हणजे आपल्याला तिथल्या इथं पान हे पाहिजे असलं आपल्याला जेवायला, तर त्या पानात जेवायचं म्हणलं तर इथल्या इथं घेता येते. शेतात आवराजून तेवढ्यासाठी जाता येत नाही ना, त्यासाठी मी ही केळी झाड लावलं इथं. हलवू नको थांब. तर गाईज बघा हे बघा वाईली केले आणि एकत्र लावलं असताना मग आणि अडचण झाली असती ह्या मोठ्या झाडाला. त्यामुळे ह्याला सिंगल लावते आता आणि त्याला सिंगल लावते. तर किती मुळ्या एकत्र झालत्या ना, तर हळूहळू काढलं. ह्या साईडला होतं आणि भुसभुशीत माती असल्यामुळं लवकर निघाले. हे बघा माती कशी आहे भुसभुशीत. ते जडा हे निघतात ना, जडा निघताना थोडासा येणार ना आवाज. तर हे बघा किती छान. धरा धरा धरा. तर पिल्लू काढलं मी. तर हे बघा पाला पाचोळा का नाही. हे बघा खाली ठेवा ती तात्पुरतं तर. हां ठेवा. एका साईडला टेरेस झाडलेला आहे. एवढं काका दमोस्तर काकाने आणि मी आणि विहानने झाडलेला आहे. तर कचरा करू वाटत नाही म्हणून एका साईडला जिथं होतं तिथंच कचरा केला आहे. तर हे जरा धरू लागा जरा वर आपण ठेवूया. त्यात लावलं एकदाशी झाड. हे बघा
आणि पोकळ राहायसाठी, वजन कमी राहायसाठी बघा आम्ही जे नारळाचं साली काढल्या होत्या ना, काड्या एका साईडला ठेवल्या, जाड्या आणि काट्या, आणि पाला जे होता ना ती एका साईडला पेंड्या बांधून हे टाकले बघा. तर याला हे पण सगळं आपलं ह्या झाडाला जाणार आहे माती. हे बघा इथं झाड चांगलं बसलेलं आहे. कुठला ते पुट्टा ह्याच्यासाठी ठेवला आहे हो मी, नाही बसायचं आहे ना. हां मग घ्या, तोडू नका. हे बघा हे धनं लावल्यात ना, ह्यासाठी ती चौकटी पुट्टा ठेवलेला आहे. ऊन लागलं की झाडं चांगली येत नाहीत. तर सरळ आहे का झाड, दिसतंय का सरळ? हां का वाकडा आहे बघू. थोडंसं जरासं असं जरासं पाहिजे थोडंसं. तर खाली जरासं एक पेंडी लावती आणि मग माती वरनं झाकायची. बघा काकाचं कसं चाललंय बघितलं ना, घाई किती असते बघा. फोन ठेवायची, फोन ठेवू घाई, एवढी घाई करायची वडाप काम करून कधी जाईल दुसऱ्या वडाप कामाला, असं काम चालू असते. मला कसं आहे लावलं तर व्यवस्थित आवडतं, आणि काम कुठलं पण करायचं म्हणलं ना तर चांगलं केलेलं आवडतं. उगाच वडाप काम करायचं मग त्या झाडाचं खराब झालं की मग वाया गेलं की जीवाला लागतं. त्यापेक्षा व्यवस्थित करते आणि मग दाखवते तुम्हाला. चला आता ही माती टाकूया आणि मग त्यात पाणी झाडाला, केळीच्या झाडाला पाणी घालूया, आणि मग एका साईडला जिथं होतं तिथं ड्रम उभा करूया. चला, काकांनी मदत केली, काकाला माझ्याकडून थँक्यू. हो ना, मला थँक्यू म्हणायचं बाबाला. आज बाबाने काम करू लागले मला टेरेसवर, नाही तर मला एकटीलाच करत बसायला लागतंय. बाबाला थँक्यू म्हणलं का? थँक्यू बाबा. विहान पण म्हणतोय बघा. तर हे बघा हे पिल्लू काढले, हे पिल्लू पण लावूया. आणि हे आमचं पिल्लू बघायला आलं आहे टेरेसवर, त्याला करमत नाही आमच्या पिल्लूला. जरा वाकडं झाले हो थोडं, 2 मिनटं थांबा. झाड व्यवस्थित लावल्याची घाई कशी करू वाटते तुम्हाला? बघा बघा किती घाई चाललेल्या असत्या. आपल्या गाईच लोकांना दाखवाय नको का व्यवस्थित कसं लावायचं असतं? नवीन आपली जी असतात बघणारी त्यांना आयडिया मिळतो. आणि असं ड्रम जर फुटका असला तर असं तुम्ही टेरेसवर हलकं फुलकं, आणि किती हे बघा लय हलकं झालं आहे वजन, सहज मला उचलून एका साईडला ठेवता येते. तर असं पाला पाचोळा घालायचा, माती कमी घालायची. माती फक्त त्याला आपल्याला पोषक तत्व मिळावं म्हणून थोडीशी माती आणि किचन वेस्ट हे घालत राहायचं. वरचीवर राख, किचन वेस्ट, माती, कोकोपीट हे फक्त त्याला चांगलं पाणी थांबलं तर त्याला पोषक तत्व मिळणार आहेत. काय या झाडाला लागतात, कशाची गरज आहे ती पोषक तत्व ती माती आणि खतापासून झाड घेणार आणि फुलणार. तर गाईज आहे बघा, आता पाणी बिणी घालून सगळं झाडाला ओके केलेलं आहे. आणि ड्रम आधीच फुटलेला होता ना, तर ते त्याला आपल्याला होल बिल पाडायची काही गरज लागली नाही मला. आणि हे बघा आता माती हे टाकलेलं आहे, किचन वेस्ट टाकलेला आहे, राख मिक्स केलेली आहे, सगळं झालेलं आहे. त्याला जे लागतं ते आता सगळं दिलेलं आहे झाडाला. फक्त राहिलं होतं काय पाणी. तर हे बघा, तर काकूनं झाड लावलेलं कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्यात काकाचा पण मोठा हात आहे मदतीचा. काकांनी मला मदत करू लागली नाही. मला एकटीला ही मोठं झाड आहे ना, आहे की तिथंच एका कडेला, तर मला एकटीला झालं नसतं असं लावायचं हे सगळं. तर काकांनी जरा धरू लागल्यामुळं मला त्या दोन्ही झाडांच्या इथंच होतं पत्या खाली सरकला असेल, दोन्ही झाडांच्या मुळ्या काढून मला झाड व्यवस्थित ती मिळालं छोटं रोप. तर ती पण आता मी ग्रो बॅगमध्ये लावती आणि मग खाली लावणार आहे ती. तर चला जाऊया आता. बघा सकाळचं काम कसं असते, मला झाडांना भरपूर टाईम द्यायला लागतो म्हणून ही झाडं दिसतात. आणि भरपूर टाईम म्हणजे कसं होतं आहे, आपला जे टाईम आहे ना घरात द्यायचा ते घरातल्या कामाला मी देतेच. त्यानंतर जे सकाळचा वेळ असतो थोडासा ती मी ह्याला देते. आणि आता सगळं झाल्यानंतर हे बघा गाजरचा हलवा करायचा आहे, तर ती पण आणून ठेवलेला आहे. हे बघा हे आता किसणार चिरणार, हां गाजरचा हलवा. आणि मग ही जी निघतात ना हे ही बुडका आहे हे किचन वेस्टमध्ये जाते. आणि ही जी शेंडा आहे हे आपल्याला हे बघा गाजरची भाजी कशी मस्त मिळते. तर गाजरची भाजी पोरं काय खात नाहीत, ही भाजी नको ती भाजी नको करतात नाही, त्यावेळेला ही अशी गाजरची जी बुडका असतात हे बघा शेंडा असतात ना ते लावल्यात. हे बघा तर फुटून आल्यात. तर मग पोरांना भातात परतून द्यायचं. जसं आपण कांदा मिरची भाजतो ना तसं तेलात भाजायचं, भाजी बारीक कट करून आणि भात परतून द्यायचा. तर मस्त लागत्या. तुम्ही पण करून बघा ट्राय, कसा परतायचा असतो भात मिक्स. हां हां चालतंय करा. मी आता हां
गाजरचा हलवाच करणार आहे, मम्मी करणार आहे. मी तिला ही करून देते जरा थोडंसं. ते आता गेल्या भाजी करायला. चला काकांचं अजून चालू झालं इथं बघा. किचन वेस्ट आपलं हे कोकोपीटचा असा आयडिया करायचा. कारण की मी बाजारात आणलं होतं कोकोपीट, पण लई थोडं निघालं. मग ते एवढं जास्त पुरलेलं नाही आहे. मग अजून आणणार आहे मी थोडं. पण कसं थोडंशी आपल्या नारळाची मदत होत्या, तर मग कशाला जास्त आणायचं. जेवढं नवीन रोपं लावायला कोकोपीट लागते ना, त्याच वेळी कोकोपीट आणायचं. म्हणजे नवीन रोपं लावायला आणि उन्हाळ्यात माती ओली राहावी झाडाच्या बुडात, त्यासाठी हातरायला आणणार आहे. आता उन्हाळ्यात दिवस आलं की नाही मग झाडं वाळून जातात. तर बघा गाईस, हे बघा विहानचा आयडिया बघा झाडूचा. आणि माती गोळा करून हे बघा नवीन ग्रोबॅग तयार केली छोट्या पिल्ल्याला. आणि छोटं पिल्लंच माती टाकायला लागलंय. हां, आमचं छोटं पिल्लू. अरे बाबा आयडिया तर बघा झाडू कसा केलाय हे बघा. आणि सूप बघा किती भारी आहे आमच्या बाळाचं. हे बघा गोळा करते माती. हां ठेवा तिथंच. हे बघा काकांनी पण कोकोपीटचं आयडिया केला. हां टाक मला तिथं उभा करा बॉक्समध्ये. हां मुला चला आता पाणी घालूया आपल्या झाडाला. चला माझं गाजरचा हलवा करायचा आहे, मला काम आहे. हे ना हे इकडं बघा हे ह्याच्यासात नाही, ह्याच्यासाठी एका केसराने त्या पुट्यानं सरकवा उडून जाते दुसऱ्या तिथं असू द्या. पाणी घालणार आहे. ते काय होतं उडतं सगळं. झालं का बाळा? अरे बाबा माझे बाळ किती छान. हे पण झाड लावलं छोटं. आणि विहाननी मदत केली माती भरायला. बाबांनी कोकोपीट मला जरा काढून दिलं. हे बघा नारळाच्या केसराचं. हे बघा छोटी छोटी पोकळ केसरं असले ना तर झाडाचे कुंडी आपली हलकी राहते, म्हणून हे केसर काढून दिली. विहाननं माती भरली, पाणी घातलं बाळानं. हे बाळा झाड चांगलं आहे का? छान बनाना देईल बाळाला, देसी बनाना. चला जाऊया आता. चला होय. अरे मी आता काल बघितलं काय नाही भरा. आता रोज किचन वेस्ट आणि राख माती ही टाकून टाकून ड्रम भरायचं रे, म्हणजे हलका राहतोय ना. ते काय नारळाचं नाही फुटलेला होता खाली. हां मग मोकळा केलाय. ते म्हणलं आता पाणी भरायला आणला काय बघता तर मीच ठेवलेला आहे मोकळा. म्हणलं झाडं लावायला तर कामाला येईल. हां अजय हे मूल दाखवते बघ तुला झाड. ती मुलांनी लावलंय स्वतः काय. हां मुलांनी लावलंय स्वतः. माती भरली, पाणी घातलं झाडाला आणि माती गोळा करून घातल्या काय. ड्रॅगन फ्रूटची ग्रोथ किती झाले चांगली. हां 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 लागतंय होयच की ती. हां हां माहीत अशी लटकले पाहिजे पाला. तर आपण ते कट करून ना ग्रो बॅगमध्ये लावूया एका पिशवीतनी काय, आणि शेतात लावता येते एका साईडला नेऊन. चालते. तर अतुल आलाय. चला गाईज आता मी माझं काम करते. हे आता ही राहिलेलं काम गाजरचा हलवा करणार आहेत. मग त्यांना किसवणी देते ना व्यवस्थित ही करून सोलून जरा कचरा काढून. किचन वेस्टच आपल्याला वरच लागते. तांदूळ ते पापड करायला या काहीतरी आपल्याला रेसिपी करायला येते ना नाश्त्याची, तर ती धुवून धावून वाळवून ठेवणार. हे काय तर ठेवा. हां 2-3 दिवसाला वाळायला लागले. आता वाळले की धुवून एकदा वाळवणार आणि दळून आणणार. धरा हां मला आता काम करू द्या. ही काय आता छिलती